नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। आतापर्यंत विचारले गेलेले प्रीव्ह्यू इयर क्वेश्चन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। जिल्हा कोणताही असो हे प्रश्न येणारच। मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, पहिला प्रश्न बघू। खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ब वली प्रक्रियेमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे। वली प्रक्रिया भारताच्या बाबतीत प्लेंट विवर्तनानंतर इंडो ऑस्ट्रेलियन प्लांट आणि युरोशियन प्लांट यांच्या जवळ येण्यामुळे दाब निर्माण होऊन वळ्या पडून हिमालयाची निर्मिती झालेली दिसून येते। वली प्रक्रियेमुळे हिमालयाची निर्मिती झालेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, माळवा पठाराचा बराचसा मोठा भाग कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये माळवा पठाराचा बराचसा भाग आपल्याला असलेला दिसून येते। अरवली पर्वताच्या पूर्व उत्तरावर मेवाडचे पठार आहे। या पठाराच्या पूर्वेस माळवा व बुंदेलखंडचे पठार असलेले आपल्याला दिसून येते। यानंतरचा प्रश्न आहे, भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात? तर भारतात लू वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहतात? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, उन्हाळ्यामध्ये भारतामध्ये लू वारे वाहताना दिसून येतात, उन्हाळा। यानंतरचा प्रश्न आहे, समुद्राची भरती व ओहोटी यातील अंतर किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर डी, 12 तास 45 मिनिट एवढा अंतर भरती आणि ओहोटी या दोन मधील अंतर आपल्याला किंवा अंतर दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सहरींना महाराष्ट्रात डॅश डॅश म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर डी, आम्र सहरी म्हणून ओळखल्या जातात। मान्सून पूर्वी पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये आम्र सहरी म्हणून ओळखल्या जातं। यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील नुकताच जागृत झालेला एकमेव ज्वालामुखीचे नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, बॅरन बेट हे आहे। भारतातील नुकताच जागृत झालेला एकमेव ज्वालामुखीचे नाव काय आहे? तर बॅरन बेट होय। बॅरन बेट हे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान बेटानजीक आपल्याला आढळून आलेलं दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, पाण्याखालील भूकंपामुळे समुद्रातील त्सुनामी लाटा निर्माण होतात, तर पाण्याखालील भूकंपामुळे। यानंतरचा प्रश्न आहे, बालीमेला धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर, ओडिसा राज्यामध्ये बालीमेला धरण असलेलं आपल्याला दिसून येतं। ओडिसा राज्यातील इतर धरण प्रकल्पाचा जर विचार केला तर हिराकुंड जो काही धरण आहे ते महानदीवर आपल्याला असलेलं दिसून येतं। मूच कुंद जल धूप धरण हेही आपल्याला ओडिसा राज्यामध्ये असलेलं दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, सिक्कीम या राज्यामध्ये
कांचनगंगा हे उंच शिखर असलेलं आपल्याला दिसून येतं सिक्कीम. कांचनगंगा सिक्कीम राज्यामध्ये आहे. तर भारतातील उंच शिखरापैकी एक शिखर आहे. यांची उंची जर बघितलं तर 8,598 किलोमीटर एवढी आपल्याला उंची या शिखराची दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या सर्वात मधला थराला डॅश डॅश म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर प्रावरण. या प्रावरण असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला प्रावरण म्हटल्या जातं. प्रावरण पृथ्वीचा मधला थर हा भूकवचाच्या खाली असतो. भूकवचाचे दोन प्रकार आपल्याला भागामध्ये दिसून येतात. शिलाया एक भाग आणि सायमा हा दुसरा भाग आहे. तर शियाल हा भूकवचाचा वरचा भाग आणि भूकवचाच्या खालच्या भागाला आपण सायमा असं म्हटल्या जातो. आणि जो काही मधला भाग जो असतो त्याला प्रावरण असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येतील. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर लू वारे. हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येतील. लू वारे. भारतात उन्हाळ्यात सूर्यकिरणे लंबरूप पडून तापमान वाढते. याचा परिणाम म्हणून लू या अतिउष्ण वाऱ्याची निर्मिती होताना दिसून येते. भारतामध्ये उन्हाळ्यात लू वारे आपल्याला वाहताना दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर अवशिष्ट पर्वत. या प्रकारामध्ये विंध्य पर्वत हा आपल्याला पर्वत मोडताना दिसून येतं. अवशिष्ट पर्वत या प्रकारामध्ये विंध्य पर्वत रांगा पूर्व पश्चिम पसरलेल्या आहेत. विंध्य पर्वत रांगाच्या दक्षिणेला सातपुडा पर्वत रांगा आहेत. या विंध्य व सातपुडा पर्वत रांगामधून नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी वाहते. सातपुडा रांगेच्या दक्षिणेला तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून वाहताना दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर नागपूर या जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती स्थान आहे. नागपूर शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थित असलेले आपल्याला दिसून येते. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे बंदर कोठे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर विशाखापट्टणम या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे बंदर असलेले आपल्याला दिसून येते. हे बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. हे भारताचे सर्वात खोल व बंदिस्त बंदर आहे. या बंदरातून जपानला कच्चे लोखंड निर्यात केली जाते. तर विशाखापट्टणम या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे बंदर असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, लोकटक तळे कोणत्या राज्यामध्ये आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी मणिपूर या राज्यामध्ये लोकटक तळे असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यामध्ये आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर तमिळनाडू या राज्यामध्ये अरुणाचल टेकड्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, सागर तळावरील पर्वत रांगांना डॅश डॅश म्हणून
ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर जल मग्र मग्र पर्वत म्हणून ओळखल्या जाते. सागर तळावरील पर्वत रांगांना जलमग्र पर्वत रांगा म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली या ठिकाणी भामरागड टेकड्या आपल्याला स्थित असलेल्या दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकाराचा पर्वत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर अवशिष्ट या प्रकारामध्ये विंध्य पर्वत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर नीलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडण्याचं काम करत असते, नीलगिरी ही टेकडी. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कोठे उभारला जात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कारवार या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड उभारला जात आहे, कारवार या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, मैकल पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल पर्वतरांगा आढळताना आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, तापी नदीचा उगम डॅश डॅश स्थान कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर बैतूल जिल्हा या ठिकाणी तापी नदीचं उगम स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं, बैतूल जिल्हा. यानंतरचा प्रश्न आहे, मही, चंबळ व बेटवा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर बुंदेलखंड या ठिकाणी मही, चंबळ व बेटवा नद्यांचा उगम होताना दिसून येतं, बुंदेलखंड या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर अरबी समुद्रास नर्मदा नदी जाऊन मिळताना दिसून येते. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर असलेली आपल्याला दिसून येते व नर्मदा नदी ही अरबी समुद्रास जाऊन मिळते. यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर नर्मदा नदी ही भारतातील त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, माजुली या नदीपात्रात वसलेल्या बेटाला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या बेटाला कोणत्या वैशिष्ट्याकरिता ओळखलं जातं? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर डी वरील सर्वच. म्हणजेच भारतातील सर्वात मोठे बेट म्हणून ही माजुली या बेटाला ओळखले जाते. भारतातील पहिला बेट जिल्हा म्हणूनही या बेटाची ओळख असलेली आपल्याला दिसून येते. तसेच दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्याचे वास्तव्याचे ठिकाणही माजुली हे बेट असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या सर्व वैशिष्ट्यामुळे माजुली या बेटाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण झालेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर उज्जैन हे शहर यमुना नदीच्या काठावर आपल्याला असलेलं दिसून येत नाही. दिल्ली, आग्रा आणि मथुरा हे तीनही ठिकाणं यमुना नदीच्या
काठावर बसलेले आपल्याला दिसून येतात. यमुना नदीचा उगम हे हिमालयात यमुनोत्री या ठिकाणी होताना दिसून येतो. तर यमुना नदीची लांबी जर बघितली तर 1376 किलोमीटर एवढी आपल्याला यमुना नदीची लांबी दिसून येते. ही गंगेची सर्वात मोठी उपनदी अलाहाबाद या ठिकाणी आपल्याला दिसून येते किंवा गंगेला मिळते. यानंतरचा प्रश्न आहे, तिस्ता नदी डॅश डॅश मध्ये उगम पावते. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर पश्चिम बंगाल या ठिकाणी तिस्त नदी उगम पावताना दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर विंध्य रांगा मध्ये आपल्याला कैमूरच्या टेकड्या दिसून येतात. विंध्य पर्वत रांगा भारताच्या पश्चिम भागात पसरलेल्या आहेत. येथील सर्वात उंच टेकड्या उंच ठिकाण म्हणजेच अमरकंटक हे आहे. याची उंची 1048 मीटर एवढी असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात मोठं उंच शिखर कोणतं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी अनाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला दिसून येतं. अनाईमुडी हे दक्षिण सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर हे अनाईमुडी हे आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाईचं शिखर असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, पाबम बेट कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या दरम्यान पाबम बेट असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, हिमाचल पर्वत रांगाच्या गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर कनाष्म खडकांनी हिमाचल पर्वताच्या रांगांचा गाभा आपल्याला दिसून येतो कनाष्म खडकानं. यानंतर आहे, पीर पंजाल रांगा व धैलाधार रांगांचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये होताना दिसून येतो. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ब लघु हिमालय म्हणून ओळखल्या जातो. लघु हिमालयामध्ये पीर पांजल रांग व धैलाधार रांग यांचा समावेश होताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, विसंगत पर्याय ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर लखनऊ हा आपल्याला विसंगत शब्द दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर डी नंबर सिक्कीम हे भारतातील पहिले असे राज्य आहे ज्या ठिकाणी संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली जाते, सिक्कीम या राज्यामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे, प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे. तर डी नंबर अलाहाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज ठेवण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर चेन्नई या ठिकाणी भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय असलेलं आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, लेप्चा आणि भूतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते. लेप्चा आणि भूतिया. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ब आसाम या राज्यामध्ये लेप्चा आणि भूतिया ही भाषा प्रामुख्याने बोलली जाताना आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे,
यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, नंबर कर्नाटक या राज्यामधील यक्षगान हा लोकनृत्य प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, भारत चीन सेनेदरम्यान चकमक झालेले चर्चेत असलेले गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी गलवान हा प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनल आजचे डॅश डॅश आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, नंबर छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणून आज त्याला ओळखले जाते. एक मुंबईतील रेल्वे स्थानक आहे, त्याला ब्रिटिश काळामध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिचे नाव दिले गेले होते, पण आज छत्रपती शिवाजी टर्मिनल म्हणून याला ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, माउंट आबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर थंड हवेचे ठिकाण म्हणून माउंट आबू ठिकाण प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येते. तर माउंट आबू हे ठिकाण राजस्थान राज्यामध्ये आहे. तेथे जैन धर्मातील दिलवरा मंदिरे प्रसिद्ध आहेत. माउंट आबू येथे ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध मंदिर असलेलं आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, चेन्नई येथे डॅश डॅश हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर मरीना हे चेन्नई येथील मरीना हे भारतातील सर्वात लांब पुळण असलेलं आपल्याला दिसून येतो, मरीना. यानंतरचा प्रश्न आहे, जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर मुंबई या ठिकाणी जिना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वस्तू असलेली आपल्याला दिसून येते. मुंबईतील इतर ऐतिहासिक वस्तूचा जर विचार केला तर हँगिंग गार्डन, प्रिन्स ऑफ वेल्सन म्युझियम, जहागिरी आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान भवन हे सर्व आपल्याला मुंबई या शहरामध्ये स्थित असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, वाराणसी हे हिंदूचे तीर्थ क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. रांची येथे डिझेल मोटिव्ह इंजिन वर्क्स हा रेल्वेचा डिझेल निर्मितीचा कारखाना असलेला आपल्याला दिसून येतो. हेही ठिकाण उत्तर प्रदेशमध्येच आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर मध्य प्रदेश यामध्ये जगप्रसिद्ध खजुराहो लेणी असलेली आपल्याला दिसून येते. जुराहो लेणी युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट आहेत. खजुराहो हे ठिकाण मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर मध्य प्रदेश या राज्यामध्ये पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, पंचमढी हे मध्य प्रदेश सातपुडा पर्वत रांगेत पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर ड बुलंद दरवाजा हे नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आपल्याला नसलेलं दिसून येते. कुतुब मिनार, शांतिवन आणि हुमायून कबर हे
तीनही ठिकाण आपल्याला नवी दिल्ली या ठिकाणी आढळताना दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर ओसबॉर्न आर्कल स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते. ओसबॉर्न आर्कल स्मिथ हे होते. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 हरिजन हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं नाही. तर जनता, समता आणि मूकनायक हे तीनही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर हेरॉल्ड डोमर या मॉडेलच्या आधारावर पहिली पंचवार्षिक योजना अस्तित्वात असलेला आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 आर सर्वपल्ली हे आपल्याला नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष असलेले दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर किती स्टार असतात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या खांद्यावर 3 स्टार असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या वेळी बँकेचे भाग भांडवल डॅश डॅश इतके होते? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर 5 कोटी रुपये एवढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्याकडे भाग भांडवल होतं 5 कोटी रुपये एवढं. यानंतरचा प्रश्न आहे, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. यानंतरचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर 1 एप्रिल 1951 रोजी भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आलेली होती. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे आर्थिक नियोजनाचे तत्त्व कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी रशिया या देशाकडून भारताने आर्थिक नियोजनाचे तत्त्व स्वीकारले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती वित्त आयोग स्थापन करतात? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर कलम 280 नुसार राज्यघटनेतील राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर केसी नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे बी नंबर जे.एम. केन्स यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाते. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक जे.एम. केन्स यांना ओळखल्या जाते.